भिन्न भिन्न आहेत. मग कोणी कोणत्या क्षेत्रातले असतील ते सांगू शकत नाही. जाता जाता वाक्य सांगून जातो. कालची घडलेली घटना, अरे धर्म कार्यासाठी, अरे आपल्या आईवर अत्याचार होत असेल आणि तिथं जर एखादा आडवा येत असेल तो त्याचा गुन्हा आहे का? अरे आपल्या बहिणीवर जर अत्याचार होत असेल आणि तो जर तिथे येत असेल तर तो त्याचा गुन्हा आहे का? अरे धर्म कीर्तन करत असताना, अरे तो धर्माच्या गोष्टी सांगत असताना, अरे या देशासाठी, या मातीसाठी, जो आपल्या अस्तित्वासाठी सत्य बोलत असेल, जर कीर्तन जर त्याच्या अंगावर येत असतील, याच्यासारखे नालायक लोक जगात नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. मी कीर्तनातून निषेध करतोय. अरे ज्याने धर्माचं कार्य करत असताना, संग्राम बापूची क्लिप कालपासून गाजते. संग्राम बापूची क्लिप तुम्ही बघितली असेल. कीर्तनामध्ये अंगावर लोक यायला लागले. मला असं वाटतं बाबा मगर महाराज, पूर्वी आपण प्रमाण म्हणत होतो, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन हा अनुभव आहे कालचा. मोडीले कीर्तन हा अनुभव आहे कालचा. आणि जे जर सुरू झालं ना, मी एक म्हणेल, चुकलं ना आमचं बोलताना, तुम्ही बैठकीत न्या. महाराज हे चुकलं, पटलं नाही, माफी मागू, आम्ही तुमच्या समोर ना खासू. जर कीर्तनामध्ये जर कुटाणा करण्याचा प्रयत्न केला तर खराटा फिरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. धर्म कार्य आणि धर्म कार्यासाठी लढणं महत्वाचं आहे. अरे आपल्या आईवर जर, आपल्या उघड्या डोळ्यात जर अत्याचार होत असेल आणि आपण तिथं दुसऱ्याची वाट पाहत असेल, याच्यासारखं निर्लज्जत्व काय असावं. अरे पुरे झाले तुमचे आता मराठी समाजावर हल्ले, नाहीतर जमा करू तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचे सल्ले. अरे पाठीवर आमच्या अजून शिवरायाचा हात आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्यांची जात आहे, ही मराठ्यांची जात आहे, ही मराठ्यांची. इथं साळी माळी तिरी तांबुळी चांभार कुंभार लोहार सनगर बनगर धनगर, अरे सर्व आली. अरे एक नावी समाजातला, अरे ज्यांनी स्वतःच अस्तित्व या महाराष्ट्राकरता समर्पित केलं, संकल्पना सांगून जाईल. 4,500 मावळा एकत्रित आला. अरे 300 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये. आणि त्या शिवाकाशींना सांगितलं, राजा तुम्हाला जवळजवळ 450 यवनांनी वेढा घातलेला आहे, तुम्ही इथून सही सलामत सुटका करावी. शिवाकाशीतला राजा म्हणतात शिवाकाशीत आता या ठिकाणी लढू किंवा मरू, पळून जाण्यासारखी आमची वृत्ती नाही. कारण अरे मुंगी पाहिली तुम्ही, मुंगी केवढी असती. अरे ती मुंगी केवढी, त्या मुंगीचे पाय किती, त्या मुंगीचं मन किती बारीक आहे. अरे मन कणभर मुंगी जर मनभर साखर फस्त करू शकत असेल, त्या मुंगीला काही माहिती कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, अरे यावल पिंपरी मध्ये कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या गल्लीमध्ये घर आहे, कोणत्या फळीवर साखरेचा डब्या ठेवलेला आहे. अरे त्या साखरेच्या डब्यात जाऊन तर ती मुंगी साखर खात असेल. अरे कणभर मुंगी जर मनभर साखर फस्त करू शकत असेल, तसे आपण मराठ्यांचे मावळे आहोत. किती असू द्या, काळजी करू नका. राजा म्हणता आपण कणभर जरी असलो तर मन भराला ढिलं पडणार नाही. सांगितलं राज तुम्ही जाणं महत्वाचं आहे, इथली जबाबदारी आम्ही सांभाळून घेऊ. जमणार नाही. शेवटी राजाला विनंती केली आणि शिवाकाशीतला सांगितलं, राजा तुम्ही जाणं महत्वाचं आहे. राजा 1000 मेले तरी चालेल, पण राजा 1000चा पोशिंदा मरता कामा नये. राजा तुमच्यासारखे जगणं महत्वाचं आहे. राजा तुम्ही आमच्यासाठी जा, विनंती करतो. राजा फक्त मला 7 मिनिटासाठी शिवाजी होऊ द्या, ही तुमच्या समोर मी विनंती करतोय. शेवटी राजाने विनंती ऐकली. माझं वाक्य ऐका मायबापांनो. राजाने स्वतःच्या जिराटोप त्याच्या डोक्यामध्ये घालायला दिला, कवड्याच्या माळा घातल्या, अरे बाराबंदी घातली, चुडी पायजामा घातला, अरे कमराशी भगवी समशेर असताना भगवा सेला बांधला, समशेर खवली आणि शेवटी त्रिपुंड गंध लावला. आणि शिवाकाशीत म्हणतो, राजा दिसतो की नाही मी शिवाजी सारखा. शिवाकाशीत कोणत्या समाजाचा होता? इथं जातीपाती नावी समाजाचं एक कवळ्या अंतकरणाचं पोरग म्हणतं, राजा फक्त 7 मिनिटासाठी शिवाजी होऊ द्या. जिरेटोप घातला, कवड्याची माळा घातली, बाराबंदी घातली, पायचुडी पायजामा घातला, इथपर्यंत सगळं असताना परिधान केलं. ज्यावेळेस शिवाकाशीतचे कपडे राजांच्या अंगावर घातले, त्यावेळेस तो शिवाकाशीत म्हणत होता, अरे कपड्यांनो
माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगाला स्पर्श करायला मिळतोय याची किमया सांगत असताना शेवटी राजाने त्या शिवा काशीदला इथून तिथून निहाळलं. दिसत नव्हता तो पाया कोल्हापुरी बूट, पायातला कोल्हापुरी बूट काढला, शिवा काशीदच्या समोर ठेवला. शिवा, अपूर्ण राहिलास फक्त शिवाजी होण्यासाठी, एवढा बूट पायात घाल. राजाच्या कमरला मी कवटवून मिठी मारली. राजा, जिरे टोप घातला तरी चालेल, कवड्याच्या मळा घातला तरी चालेल, कमरला समसर खवली तरी चालेल, राजा बाराबंदी घातली तरी चालेल, चुडी पैजामा घातला तरी चालेल. राजा, आतापर्यंत आयुष्यभर याच जोडव्यानी स्वराज्य निर्माण केलंय. राजा हे जोडे डोक्यावर घेऊन नाचायच्या लायकीचे, राजा पायात घालायच्या लायकीचे नाही. एवढी ताकद आहे राजा या पायाजोड पायामध्ये, या असणाऱ्या बोटामध्ये. मला माझा मुद्दा उपस्थित करायचा आहे. इथं जातीपाती कोणत्या आल्या? धर्मासाठी झडतोय, कर्मासाठी भांडतोय, आणि म्हणूनच आपला माणूस पुन्हा मुंबईला निघालाय. त्याच तोला मोलाने निघण्याचा प्रयत्न करा. हे संदेश देण्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत ध्यानात ठेवायला विसरू नका.